Good morning, students. Okay, good morning, students. Myself Prashant Kadam. Welcome to Sri Academy of Science, Kerala. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये जे टॉपिक झालेला आपला तो स्टार्टिंग केलेला आहे आपण मॅथमॅटिकल लॉजिक. ओके, 4 लेक्चर्स झालेले आहेत, त्याच्यावरती कन्सेप्ट झाले आहेत. ओरल फक्त जस्ट समरी घेतो, त्याच्यामध्ये स्टेटमेंट पॅटर्न काय असतो, त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज काय असतात, लॉजिकल कनेक्टिव्स त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज. ओके, त्याच्यानंतर आपण ट्रूथ टेबल पाहिलेत, लॉजिकल इक्विव्हॅलन्स पाहिलं आहे, आणि त्याच्यानंतर टॅटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कॉन्टिजेन्सी, एवढे कन्सेप्ट क्लिअर झाले. ओके, नाउ क्वांटिफाईड अँड क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स हे पाहिजे आपल्याला. देयर इज अ क्वांटिफायर्स मीन व्हॉट, की ज्या ठिकाणी आपल्याला फॉर एक्झाम्पल घ्या, एक वाक्य सांगतो मी, देयर एक्झिस्ट अन इवन प्राईम नंबर, रिमेंबर दॅट, देयर एक्झिस्ट अन इवन प्राईम नंबर इन द सेट ऑफ नॅचरल नंबर्स. ओके, देयर एक्झिस्ट अन इवन नंबर इन द सेट ऑफ नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबरचा जो सेट आहे तिथं काय एक्झिस्ट होतोय, इवन नंबर एक्झिस्ट होतोय. ठीक आहे, तर त्या ठिकाणी देयर एक्झिस्ट हा जो आहे, देयर एक्झिस्ट हा जो आहे तो तुमचा काय झाला, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. देयर एक्झिस्ट हा काय झाला तुमचा, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. ओके, अँड सेकंड वन इज ऑल नॅचरल नंबर्स आर पॉझिटिव्ह. ऑल नॅचरल नंबर्स आर पॉझिटिव्ह. देयर इज ऑल. ओके, म्हणजेच काय आलं, फॉर ऑल. फॉर ऑल साठी काय म्हणतो आपण त्याला, युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणतो. ओके, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आणि युनिव्हर्सल क्वांटिफायर दोन टाईपचे क्वांटिफायर्स आहेत, आणि जे ते क्वांटिफायर ज्या वाक्यामध्ये येतात, व्यवस्थित आहे का, ते क्वांटिफायर्स ज्या वाक्यामध्ये येतात, इट इज कॉल्ड ॲज क्वांटिफाईड स्टेटमेंट. ओके, स्टेटमेंट मीन्स व्हॉट, इट हॅज अ ट्रू व्हॅल्यू और फॉल्स व्हॅल्यू, देन इट इज कॉल्ड ॲज अ स्टेटमेंट. आणि व्हेन द quantifiers exist in that statement, so it is called as quantified statement, right? So या ठिकाणी मी मेन्शन करतो, सपोज each of the या ठिकाणी लिहितो मी ते वाक्य, सपोज there exist, okay, there exist, it is called as existential existential quantifier. Okay, there exist means existential quantifier, and for all it is universal quantifier. Okay, these two types of quantifiers. आणि हे जे क्वांटिफायर्स ज्या स्टेटमेंट मध्ये असतात, हे जे क्वांटिफायर्स आहेत ज्या स्टेटमेंट मध्ये असतात, इट इज कॉल्ड ॲज क्वांटिफाईड स्टेटमेंट. ओके, symbolic form of that existential quantifier means symbol is like that, उलटा ई करायचं असतोय. ठीक आहे, existential quantifier denoted by this symbol. Okay, and for all that is universal quantifiers denoted by phi cross. ही काढायचं लाईन द्यायची. ठीक आहे, म्हणजे उलटा ई काढायचं हा सिम्बॉल. इट इज कॉल्ड ॲज अ युनिव्हर्सल क्वांटिफायर अँड दिस इज अ एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. हे क्वांटिफायर ज्या स्टेटमेंटमध्ये असतात, पुन्हा रिपीट करतोय, हे क्वांटिफायर्स ज्या स्टेटमेंटमध्ये असतात, इट इज कॉल्ड ॲज अ क्वांटिफाईड स्टेटमेंट. ओके, नाउ दिस एक क्वेश्चन इज दॅट, आणि याचा अर्थ काय होतो, देअर एक्झिस्ट म्हणजे ॲटलिस्ट वन. ओके, देअर एक्झिस्ट मीन्स ॲटलिस्ट वन. ओके, आणि फॉर ऑल मीन्स ऑल व्हॅल्यूज ऑफ दॅट सेट. ओके, आता जे सांगितलेलं स्टेटमेंट होतं ते ऑल व्हॅल्यूज, ऑल पॉझिटिव्ह व्हॅल्यूज, सॉरी, ऑल नॅचरल नंबर्स आर पॉझिटिव्ह. ओके, ऑल नॅचरल नंबर्स, याचा अर्थ काय होतोय, की सगळे व्हॅल्यूज नॅचरल नंबरचे काय असतात, पॉझिटिव्ह असतात. ओके, म्हणजे फॉर ऑल. दुसरं एक वाक्य सांगितलं होतं काय, देअर एक्झिस्ट एन इवन प्राईम नंबर इन द सेट ऑफ नॅचरल नंबर.
देअर एक्झिस्ट इवन प्राईम नंबर इन द सेट ऑफ नॅचरल नंबर. याचा अर्थ काय आहे की देअर एक्झिस्ट, याचा अर्थ काय की एक तरी असा नंबर आहे की नॅचरल नंबरच्या सेटमध्ये की तो काय आहे इवन प्राईम नंबर आहे. ओके, देअर एक्झिस्ट मीन्स ॲटलिस्ट वन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट, याच्यावरती आपण एक क्वेश्चन घेऊया म्हणजे आयडिया क्लिअर होईल तुम्हाला. क्वेश्चन रीड करतो. इफ ए इक्वल टू, सेट इज दॅट ए इक्वल टू 1 up to 7, 2, 3, 4, 5, 6 and 7. Okay. Determine the truth value of the following. Determine the truth value. Truth value find out करायचे of the following statement. Okay. First one is there exist. Okay. Symbol लक्षात ठेवायचं. There exist x belongs to A. हे झालं असेल तुम्हाला x belongs to A. such that x minus 4 equal to 3. x minus 4 equal to 3. आता याचा आन्सर बघा काय आहे. आता ह्या ठिकाणी काय क्वेश्चन काय चेक करा की x बिलॉंग्स टू a आणि इथं काय देअर एक्झिस्ट. याचा अर्थ काय होतोय देअर एक्झिस्ट मीन्स ॲटलिस्ट वन व्हॅल्यू फ्रॉम द सेट a at least one value from the set A satisfy the condition x minus 4 equal to 3. आता या ठिकाणी बघा की x व्हॅल्यू कुठून आहेत 1 to 7 आहेत. ओके, तर x च्या कोणत्या व्हॅल्यू साठी हे इक्वेशन सॅटिस्फाय होईल. हा 7 पुट केलं या ठिकाणी. 7 minus 4 7 minus 4 म्हणजेच किती येईल 3 येईल. ओके, म्हणजे फॉर x equal to 7 दिस कंडिशन सॅटिस्फाईड. ओके, बाकी कुठल्या व्हॅल्यू साठी होत नाही आहे. देअर एक्झिस्ट म्हणजे ॲटलिस्ट वन, एका व्हॅल्यू साठी किंवा मोर दॅन वन व्हॅल्यू. ओके, ॲटलिस्ट वन सांगितलं मी. म्हणजे हे काय होतं इथं देअरफॉर फॉर x equal to 7 the given equation satisfy that is 7 minus 4 equal to 3. Okay, so therefore our equation is, our statement or given statement is true for x equal to 7. Okay, and its truth value is t. एवढं त्याचं आन्सर लिहायचं आहे. ओके, म्हणजेच काय हे लक्षात ठेवा. सगळ्यात इम्पॉर्टंट इज दॅट देअर एक्झिस्ट मीन्स ॲटलिस्ट वन व्हॅल्यू, ॲटलिस्ट फॉर वन व्हॅल्यू दिस कंडिशन इज सॅटिस्फाईड. ओके, कमीत कमी एका व्हॅल्यूसाठी सॅटिस्फाईड होतं का चेक करायचं. होत असेल तर इट इज अ ट्रू स्टेटमेंट. ओके, होत नसेल इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. ओके, दिस इज अ फर्स्ट वन. नाउ सेकंड, second one is for all x. Okay, now for all x belongs to A such that x plus 1 greater than equal to 3. Okay, greater than equal to 3. आता एक चेक करा ह्या ठिकाणी की सगळ्या व्हॅल्यू साठी. आता या ठिकाणी दिलेलं काय तुम्हाला फॉर ऑल एक्स आहे. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू A. याचा अर्थ काय होतोय की सगळ्या व्हॅल्यू साठी सॅटिस्फाय झालं पाहिजे. ओके, फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ फ्रॉम सेट A that is 1, so 1 plus 1 is 2. Okay, 2 not a greater than 3. Okay, so 2 plus 1 greater than equal to 3, it is okay. Up to 7 it is okay. Okay, म्हणजे हे इथून इथपर्यंत ह्या सगळ्या व्हॅल्यू साठी हे सॅटिस्फाय होईल. पण 1 साठी काय होतंय सॅटिस्फाय होत नाहीये. ओके, बिकॉज ऑफ 1 plus 1 that is a 2. 2 not a greater than equal to 3. याचा अर्थ काय होतोय सोल्युशन मध्ये फॉर x equal to 1 the given equation not satisfied. The given equation not satisfied. Okay, that is काय होणार आहे 1 plus 1 not greater than equal to 3
okay, not greater than equal to 3. So our given statement is false for x equal to 1. So truth value of the given statement is f. काय येणार या ठिकाणी f. समजले? लक्षात ठेवा काय आहे, फॉर ऑल आहे. फॉर ऑल याचा तर सगळ्यालाच सॅटिस्फाय झालं पाहिजे. सगळ्याला सॅटिस्फाय झालं तरच ते ट्रू. सगळ्या व्हॅल्यूसाठी दिलेलं इक्वेशन सॅटिस्फाय झालं तरच ट्रू. इथे 1 साठी होत नाहीये, याचा अर्थ हे स्टेटमेंट काय फॉल्स आहे. ओके, जर ह्या ठिकाणी देअर एक्झिस्ट असेल, ह्याच कंडिशनला देअर एक्झिस्ट आहे, तर ऑब्विसली येते सगळ्या व्हॅल्यूसाठी ऍटलिस्ट 2, 3, 4, 5, 6 एवढ्या व्हॅल्यूसाठी होते ट्रू. ऍटलिस्ट 1 व्हॅल्यूसाठी तर होतेच ना, ते 1 साठी सोडून द्या, 2 साठी होतंय, 3 साठी होतंय, म्हणजेच हे स्टेटमेंट काय होणार आहे, ट्रू होणार आहे. कधी, ज्यावेळी हे देअर एक्झिस्ट असेल त्यावेळी. ओके, देअर एक्झिस्ट मीन्स ऍटलिस्ट 1 व्हॅल्यूसाठी ते सॅटिस्फाय पाहिजे. फॉर ऑल म्हणजे सगळ्यासाठी पाहिजे. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट वन इज फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, स्टेटमेंट इज दॅट 8 minus x less than equal to 7. Okay, 8 minus x less than equal to 7. आता इथे चेक करा, 1 पुट केला, 8 minus 1 7, 7 also less than equal to 7, equal to आहे ना ठिकाणी. Then 2, 8 minus 2 6 less than equal to 7. Okay, now 7 put kar last value, say 8 minus 7, that is 1, also less than equal to 7. So it is a satisfy for all values. Okay, for all x the given equation is satisfied. Okay, for all x the given equation satisfied. सगळ्या x साठी इक्वेशन काय होतंय, satisfy होते. So our given equation is true. So our given equation is true for all x. For all x belongs to A. Okay, therefore the truth value of given statement is true. Simple. सगळ्यासाठी हे सॅटिस्फाय होत आहे. ओके, फॉर ऑल आहे ना, सगळ्यासाठी सॅटिस्फाय होते, याचा अर्थ काय की हे स्टेटमेंट काय आलं, ट्रू आलं. सिंपल आहे. ठीक आहे, क्वांटिफायर लक्षात ठेवा. नेक्स्ट वन इज दॅट देअर एक्झिस्ट. ओके, देअर एक्झिस्ट 1 नंबर कंटिन्यू राहिलाय, तसं नाही येते. ठीक आहे, नेक्स्ट करा. सो देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स प्लस 8 सच दॅट x plus 8 equal to 16. x plus 8 equal to 16. आता या ठिकाणी सांगितलंय काय, देअर एक्झिस्ट ऍटलिस्ट 1 व्हॅल्यू, कमीत कमी एका व्हॅल्यूसाठी इक्वेशन सॅटिस्फाय पाहिजे. ओके, 1 साठी चेक करा, 9 होत आहे. 7 जरी पुट केला, लास्ट व्हॅल्यू 7 आहे, 7 plus 8 15. 15 इज नॉट इक्वल टू 16. ओके, सो फॉर given equation is not satisfied for any value, therefore the given equation not satisfied for any value x belongs to A. ओके, कुठल्याच व्हॅल्यू साठी सॅटिस्फाय होत नाही. सो आवर गिवन इक्वेशन इज फॉल्स. सो गिवन इक्वेशन इज ए false and its truth value is f. ओके, म्हणजे हे इक्वेशन कुठल्याच x च्या व्हॅल्यू साठी सॅटिस्फाय होत नाही आहे. म्हणजे हे x plus 8 equal to 16 कुठल्याच व्हॅल्यू साठी सॅटिस्फाय होत नाही. देअर एक्झिस्ट आहे, ऍटलिस्ट 1 तर पाहिजे, कुठल्याच व्हॅल्यू साठी होत नाही. याचा अर्थ काय आहे, ते फॉल्स स्टेटमेंट आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय f आहे. ओके, हे समजले. क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट, ज्या स्टेटमेंटमध्ये क्वांटिफायर्स आहेत ते असणार आहेत क्वांटिफाईड स्टेटमेंट. आणि क्वांटिफायर्स कुठले आहेत, देअर एक्झिस्ट अँड फॉर ऑल.
हे दोन काय झाले, क्वांटिफायर्स झाले. म्हणजे याला काय म्हणतात, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. ओके, आणि याला काय म्हणतात, युनिव्हर्सल क्वांटिफायर. ओके, समजलं, हे लक्षात ठेवायचं ते. त्याच्यानंतरची कन्सेप्ट आहे ड्युएल्स. सिंपल आहे कन्सेप्ट, कुठचे आहे ते, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. नेक्स्ट वन इज ड्युएल. ओके, ड्युएल. ड्युएल म्हणजे काय की ज्या ठिकाणी कंजक्शन आहे. ओके, कंजक्शन मीन्स दॅट कंजक्शन अँड डिजक्शन. ओके, ज्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये कंजक्शन अँड डिजक्शन आहे ते रिप्लेस्ड बाय डिजक्शन अँड कंजक्शन. हे जे कंजक्शन आहे ते डिजक्शन रिप्लेस करायचं, डिजक्शन आहे ते कंजक्शन रिप्लेस करायचं. ओके, ज्या स्टेटमेंट मध्ये हे असतील त्या ठिकाणी हे रिप्लेस करायचं. अँड टी अँड सी. टी अँड सी मीन्स व्हॉट, टी इज ए टॅटोलॉजी अँड सी मीन्स कॉन्ट्राडिक्शन. ओके, these are replaced by C and T. ओके, आणि व्हाईस वर्सा. व्हाईस वर्सा मीन्स याच्या रिव्हर्स मध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी टी असेल तिथं सी, सी असेल तिथं टी. ओके, तेच रिप्लेस व्हाईस वर्सा म्हणजे ह्याच्या रिव्हर्स मध्ये सेमच होईल. म्हणजे अँडला ऑरनं, ऑरला अँडनं रिप्लेस करायचं. आणि ज्या स्टेटमेंटमध्ये हे रिप्लेस होतात ते म्हणजेच काय असतात, त्या स्टेटमेंटचे ड्युएल्स असतात. ओके, फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, म्हणजे याचा अर्थ काय होता की स्टेटमेंट जर सपोज P और Q आहे. ओके, ड्युएल ऑफ दॅट स्टेटमेंट इज दॅट P and Q. ओके, रिप्लेस और बाय एंड. सो इट इज ए ड्युएल ऑफ दॅट स्टेटमेंट. ओके, ड्युएल ऑफ दॅट स्टेटमेंट. करेक्ट. क्वेश्चन घेऊया आपण या ठिकाणी. कन्सेप्ट व्यवस्थित काय सिंपल आहे, काही अवघड नाही आहे. 1 मार्क 2 मार्कला किंवा पुढे कुठेही येऊ शकतात. क्वेश्चन इज दॅट राईट द ड्युएल्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. राईट द ड्युएल्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे ड्युएल आपल्याला लिहायचं आहे फॉलोइंग स्टेटमेंटचा. फर्स्ट वन इज P and Q or R. P and Q or R. ओके, याचा आन्सर काय आहे, डायरेक्टली आपण याच्या समोरच लिहूया. एक लक्षात घ्या, ड्युएल. ओके, ड्युएल आहे हा. ड्युएल इज दॅट P और Q and R. हे जे अँड आहे तिथे ऑर घ्यायचं, ऑर आहे तिथे अँड घ्यायचं. ओके, सेकंड स्टेटमेंट आहे, जरा डिफरंट घेऊया आपण या ठिकाणी. डिफरंट इज दॅट. ओके, सो P and into bracket negation Q or bracket P and Q or negation R. Okay, so answer is that काय करायचं, सिंपल आहे, आता सांगितलं तेच. अँड ला ऑर न रिप्लेस करायचं, टी ला सी न करायचं. सो हियर P अँड आहे ते तिथे ऑर येईल, ब्रॅकेट. निगेशन आहे तेच राहील, निगेशनला हात लावायचं नाही. निगेशन ॲज दिस, ऑर अँड होईल. P अँड आहे तिथे ऑर करा, इथं अँड, निगेशन ॲज दिस आर. ओके, दिस इज ए ड्युएल ऑफ दॅट स्टेटमेंट. सिंपल आहे हे, अँडला ऑर करायचं एवढीच कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर एक आहे ते घेऊया, थर्ड वन, P and T. P and T or C and negation Q. Okay, so dual of that statement is P and ला or T ला काय करतो आपण C. लक्षात घ्या. So P or C and the and होईल, C ला T and ला or
निगेशन क्यू. ओके, दिस इज ए ड्युअल ऑफ दॅट स्टेटमेंट. जिथं अँड आहे तिथं ऑर करायचं, टी आहे तिथं सी करायचं. ओके, सिम्पल आहे. बाकीचे एक्झाम्पल आहे ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. दिस आर द ड्युअल ऑफ दॅट स्टेटमेंट. समजले? ड्युअल समजले? सिम्पल आहेत. नेक्स्ट कन्सेप्ट इज दॅट okay, next one is negations of compound statements. Negations of compound statements. Okay, compound statements negations. Okay, first one is negation of conjunction. निगेशन ऑफ कंजक्शन. आता निगेशन ऑफ कंजक्शन म्हणजेच काय आहे की तुम्ही निगेशन अप्लाय करायचे कंजक्शन साठी. ओके, सो व्हेन द स्टेटमेंट 6 इज एन इवन अँड परफेक्ट नंबर, 6 is even and perfect number is false, so it is converted into negation. So if 6 is not even or 6 is not perfect number, okay, so negation of P and Q is, remember that conjunction म्हणजेच काय असतो रे, P and Q. okay, taking negation of that is negation P and Q equal to निगेशन P, सिम्बॉल अँड आहे तो ऑर होतो निगेशन अप्लाय केल्यानंतर, सो ऑर निगेशन Q. ओके, हे ट्रूथ टेबलला आपण प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे, तुम्ही होमवर्कला करा. हे निगेशन, हे ट्रूथ टेबल काढायचा, याचा ट्रूथ टेबल काढायचा, लॉजिकल इक्विव्हॅलन्स मध्ये चेक करून पहा. ठीक आहे, सो निगेशन ऑफ P अँड Q इज निगेशन P ऑर निगेशन Q. हे जे आहेत रिझल्ट, हे आपल्याला लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करायला विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. नेक्स्ट एक्झाम्पल्स आहेत, लक्षात ठेवा. पुन्हा सांगतोय, विदाउट युजिंग ट्रूथ टेबल लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला हे रिझल्ट वापरावे लागतात. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचे आहेत. निगेशन P अँड Q इज दॅट निगेशन P और निगेशन Q. ओके, नेक्स्ट वन इज negation of disjunction. Negation of disjunction. So negation of disjunction is that negation P or Q. Okay, so negation P or is the and negation Q. Okay, negation apply on both statement and convert symbol or by and. Okay, so this is a negation of disjunction. आता स्टेटमेंट फॉर्म मध्ये जर आपण घेतलं की x इज ए प्राइम, सपोज हे स्टेटमेंट पॅटर्न मध्ये सांगतोय x इज ए प्राइम और y इज इवन, x इज प्राइम और y इज इवन. सो टेकिंग ए निगेशन ऑफ दैट स्टेटमेंट, समजतंय का, x इज प्राइम और y इज इवन. लिहितो मी, x इज प्राइम और y इज इवन. ओके, हे स्टेटमेंट आहे, डिजक्शनचं हे स्टेटमेंट आहे. तर निगेशन अप्लाय केलं आपण, म्हणजे हे P और Q मध्ये आहे. P मीन्स x इज ए प्राइम आणि Q मीन्स y इज इवन. सो अप्लाय निगेशन ऑन दॅट स्टेटमेंट. सो कन्वर्टेड इट इंटू x इज नॉट प्राइम, x इज नॉट प्राइम and okay, and negation Q, y is not even, y is not even. सिंपल आहे हे. फक्त काय करायचं, निगेशन अप्लाय केल्यानंतर पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन अँड सेकंड स्टेटमेंटचं निगेशन. सो निगेशन ऑफ दॅट स्टेटमेंट. ओके, सो थर्ड वन इज निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. ओके, इम्प्लिकेशनचं निगेशन करायचं आपल्याला. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. सो निगेशन ऑफ
P implies Q. ओके, हे लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे, लक्षात ठेवा. लॉजिकल इक्विव्हॅलन्स मध्ये हे स्टेटमेंट प्रूव्ह करण्यासाठी येतात. हे सिंपल आहे, हे सिंपल आहे. इथे चेक करा, निगेशन P इम्प्लाइज Q. निगेशन P इम्प्लाइज Q ला आपण कन्वर्ट करू शकतो कशामध्ये, म्हणजे ह्याचं निगेशन काय असतं ते लक्षात घ्या. जे फर्स्ट स्टेटमेंट आहे ते फर्स्ट स्टेटमेंट अँड निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट. ओके, दिस इज युअर निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q. लक्षात घ्या. मी वाक्य सांगतो या ठिकाणी परत एकदा. if P is true statement and if P is true statement then Q is true statement. If P is true statement then Q is true statement. So negation of that statement is if P is true statement then Q is true statement. ओके, याचं निगेशन केलं करायचं आहे. इफ देनचा स्टेटमेंट आहे बरोबर, हे P इम्प्लाइज Q च्या फॉर्म मध्ये, त्याचं निगेशन म्हणजे ह्या फॉर्म मध्ये येईल P अँड निगेशन Q. सो P स्टेटमेंट इज दॅट P इज ट्रू स्टेटमेंट अँड Q इज नॉट ट्रू स्टेटमेंट. निगेशन ऑफ अँड घ्यायचे सिम्बॉल कनेक्टिव्ह मध्ये अँड निगेशन Q करायचं आहे, म्हणजे P इज ए ट्रू स्टेटमेंट अँड Q इज ए नॉट ट्रू स्टेटमेंट. ओके, हे झालं तुमचं इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट. सो नेक्स्ट वन इज ए फोर्थ वन. तुम्हाला ह्याच्यामध्ये अल्टिमेट ट्रू काय, अल्टिमेट म्हणजेच काय, जर एक सारांश पाहिला तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचे आहेत. 1 2 3 अँड नेक्स्ट वन इज अ 4. निगेशन ऑफ डबल implication. Negation of double implication. Okay, so negation of P double implies Q. ओके, जसं आपण निगेशन ऑफ P implies Q घेतलेलं होतं, तसंच या ठिकाणी काय आहे, निगेशन ऑफ P डबल implies Q. तर याचं स्टेटमेंट पॅटर्न येतोय तुमचा हा जो घेतला असाच P and negation Q or Q and negation P. ओके, P and negation Q or Q and negation P. ओके, म्हणजे या ठिकाणी हा जो घेतला आपण P and negation Q तो फर्स्ट टर्म और घ्यायला लागेल Q and negation P. तर हे त्याचं स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे निगेशन ऑफ P डबल इम्प्लाइज Q. तर हे जे आहेत हे तुम्ही लॉजिकल इक्विव्हॅलन्स जे आहे ते तुम्ही ट्रूथ टेबलनुसार प्रूव्ह करू शकताय. ठीक आहे, होमवर्कला करून पहा किंवा क्वेश्चन इज दॅट, क्वेश्चन असं सुद्धा विचारू शकतात जरा फिरून विचारला तर, प्रूव्ह दॅट द निगेशन ऑफ द इम्प्लिकेशन बाय युजिंग द ट्रूथ टेबल. ओके, क्वेश्चन बघा, युजिंग द ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, स्टेटमेंट पॅटर्न ऑफ निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. किंवा त्याच्यातच असं विचारतील की प्रूव्ह दॅट द निगेशन ऑफ स्टेटमेंट ऑफ निगेशन ऑफ इम्प्लिकेशन बाय युजिंग द ट्रूथ टेबल. युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह करा की निगेशन ऑफ इम्प्लिकेशनचे स्टेटमेंट. याचाच अर्थ काय आहे की निगेशन ऑफ इम्प्लिकेशन मीन्स दिस स्टेटमेंट. हे तुम्हाला माहीत पाहिजे, क्वेश्चनमध्ये दिलं नसेल तर ही माहीत पाहिजे. ओके, याचाच अर्थ तुम्हाला याचा कॉलम काढायला लागेल, याचा कॉलम काढायला लागेल आणि दोन्ही आयडेंटिकल आहेत हे दाखवून इट इज ए ट्रू हे दाखवायला लागेल. ओके, कळालं? म्हणजे लक्षात ठेवा तुम्हाला की जर डायरेक्टली तुम्हाला विचारलं की प्रूव्ह दॅट द निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन स्टेटमेंट बाय युजिंग द ट्रूथ टेबल, सो वी नो दॅट अबाउट निगेशन ऑफ P डबल इम्प्लाइज Q इक्वल टू P अँड निगेशन Q और Q अँड निगेशन P. म्हणजे हे तुम्हाला माहीत पाहिजे स्टेटमेंट. म्हणजे तुम्हाला याचा कॉलम काढायला लागेल आणि नंतर याचा कॉलम काढायला लागेल आणि दोन्ही आयडेंटिकल आहेत हे दाखवून प्रूव्ह करायला लागेल. ओके, म्हणजे हे लक्षात ठेवा, हे निगेशन्स लक्षात ठेवायचे. ओके, आणि हे परत सांगतोय मी तुम्हाला, हे तुम्हाला लॉजिकल इक्विव्हॅलन्स स्टेटमेंट पॅटर्न प्रूव्ह करण्यासाठी विदाउट युजिंग ट्रूथ टेबल हे रिझल्ट यूज होतात. ओके, सो नेक्स्ट वन इज कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द इम्प्लिकेशन.
मी काल जे लास्टला सांगितलेलं होतं तुम्हाला की आपण उद्या काय काय घ्यायचं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे घ्यायचे त्यातली लास्ट कन्सेप्ट इज दॅट, या ठिकाणी लिहितो मी, कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या डिपेंड्स ऑन द इम्प्लिकेशन. ओके, म्हणजे कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे फक्त इम्प्लिकेशनवरतीच अप्लाय होतं. फ्रॉम इम्प्लिकेशन, लिसन केअरफुली, फ्रॉम इम्प्लिकेशन P implies Q. From implication we can obtain the three implications called as a converse, inverse and contrapositive. So first one is a Q implies P. First one is a Q implies P is called, हे लक्षात ठेवा, is called converse of P implies Q. Okay, Q implies P हा काय झाला, converse of P implies Q आहे. Second one, inverse. Okay, inverse of that statement is negation of P implies negation of Q is called inverse of P implies Q. Okay, inverse झाला तो त्याचा. and third one is contrapositive. Contrapositive means याच्या रिव्हर्स मध्ये negation Q implies negation P is called contrapositive. Is called contrapositive of P implies Q. ओके, म्हणजे लक्षात ठेवा काय की इम्प्लिकेशन P implies Q याच्यावरतीच आपल्याला तीन टर्म्स डिफाइन होतात. Q implies P means converse of the P implies Q. ओके, सपोज तुम्हाला असं स्टेटमेंट असेल, Q implies P दिलाय and find the converse of that implication. ओके, याचा जर कॉन्व्हर्स घ्यायचा असेल तर याचा कॉन्व्हर्स काय असणार आहे, कॉन्व्हर्स ऑफ दॅट स्टेटमेंट इज P implies Q. ओके, कॉन्व्हर्स म्हणजे एक लक्षात घ्या त्याच्या रिव्हर्स मध्ये किंवा असं दिलं असेल, सपोज असं असेल. ओके, R implies S. ओके, R implies S. R implies S चा कॉन्व्हर्स काय येईल रे, कॉन्व्हर्स ऑफ दॅट स्टेटमेंट इज S implies R. ओके, रिव्हर्स मध्ये. देन इनवर्स ऑफ दॅट स्टेटमेंट इज, हे जसं घेतले negation P implies negation Q. सो हिअर इनवर्स ऑफ दॅट स्टेटमेंट इज negation R implies negation S. पहिल्या स्टेटमेंटचं negation implies सेकंड स्टेटमेंटचं negation. अँड contrapositive of that statement means याच्या रिव्हर्स मध्ये म्हणजे negation of S implies negation of R. ओके, म्हणजे ते त्या फॉर्म मध्ये पण येईल, म्हणजे हे चेंज झाले की ते चेंज होईल. लक्षात ठेवा, P implies Q चा कॉन्व्हर्स Q implies P, P implies Q चा इनव्हर्स negation P implies negation Q, and P implies Q चा कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे negation Q implies negation P. तर हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये विचारतात, लक्षात घ्या, स्टेटमेंट देतील, स्टेटमेंटवरून असं विचारतील की फाइंड द कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द गिवन स्टेटमेंट. ओके, फाइंड द कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द गिवन स्टेटमेंट. तर त्या ठिकाणी तुम्हाला हे माहित पाहिजे, कॉन्व्हर्स इज Q implies P, इनव्हर्स इज negation P implies negation Q, अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज negation Q implies negation P. ते स्टेटमेंट पॅटर्न मध्ये ते कन्वर्ट करायचं. त्याच्यावरती एक्झाम्पल आहेत आपल्याकडे. ठीक आहे, आता याच्यावरती एक्झाम्पल घेऊया आपण. आणि अजून एक कंडिशन काय आहे, आता निगेशन सांगितले आपण, 4 निगेशन सांगितले. सो निगेशन ऑफ निगेशन काय असतं रे, सो निगेशन ऑफ निगेशन P, सो इट इज ए ओरिजिनल स्टेटमेंट P. ओके, निगेशन ऑफ निगेशन म्हणजे P असते, हे माहित पाहिजे, नाहीतर झालेलं नाही म्हणाल. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन इज दॅट राइट द निगेशन ऑफ द फॉलोइंग.
राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. फॉलोइंग स्टेटमेंटचं काय काढायचं आहे, निगेशन काढायचं आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट इज दॅट 3 + 3 less than 5, 3 + 3 less than 5 and sorry or 5 + 5 = 9. ओके, तर याचं निगेशन करायचं आहे. आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी काय कनेक्टिव्ह और कनेक्टिव्ह आहे. ओके, फर्स्ट अपॉन वी हॅव टू कन्वर्ट इट इंटू सिम्बॉलिक फॉर्म. Okay, first upon converted it into symbolic form. So first one is P statement. So P statement is that 3 + 3 less than 5 and Q statement is 5 + 5 = 9. Okay, therefore the symbolic form of given statement pattern is, therefore the symbolic form of given statement pattern is P or Q. Okay, now negation of that statement. Now negation of P or Q equal to काय असतं रे निगेशन ऑफ P और Q? आत्ता झालेलं होतं त्याच्यामध्येच की निगेशन P अँड निगेशन Q हे झालं बरोबर. नाउ इट इज कन्वर्टेड इनटू द स्टेटमेंट पॅटर्न. आता हे सिम्बॉलिक फॉर्मच झालं, त्याला आता काय करा तुम्ही स्टेटमेंटच्या पॅटर्नमध्ये. कसं येईल मग, देअरफॉर स्टेटमेंट पॅटर्न इज दॅट निगेशन ऑफ पी स्टेटमेंट जे आहे त्याचं निगेशन काय होईल रे, आपण निगेशन पाहिलं बरोबर. याच्या काय करायचं आहे, अपोजिट कंडिशन टाकायची. म्हणजेच काय आहे की 3 + 3 लेस दॅन 5 आहे, सो ग्रेटर दॅन इक्वल टू 5. ओके, त्याच्या रिव्हर्स कंडिशन. अँड कनेक्टिव्ह काय यूज करायचं आहे आता, अँड. ओके, अँड निगेशन क्यू म्हणजेच काय, याचं रिव्हर्स कंडिशन. 5 + 5 = 9 आहे, तर रिव्हर्स कंडिशन इज दॅट 5 + 5 not equal to 9. Okay, this is your negation of that statement. कळलं का? सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं, त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा, सिम्बॉलिक फॉर्मचं निगेशन करायचं, निगेशन लिहिल्यानंतर परत त्याला सिम्बॉलिक स्टेटमेंट फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. इट इज ए निगेशन ऑफ दॅट स्टेटमेंट. ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊन स्टॉप करू आपण. नेक्स्ट वन इज दॅट second one, 7 greater than 3 and 4 greater than 11. Sorry, 4 greater than 11. ओके, हे पण सेम फॉर्म मध्ये. या ठिकाणी पी स्टेटमेंट तुमचं येईल. पी स्टेटमेंट मीन्स फर्स्ट वन इज 7 greater than 3. Q statement is 4 greater than 11. ते लिहायचं बरं का व्यवस्थित. अँड नाउ द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज, सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट पॅटर्न काय येणार आहे, 7 greater than 3 अँड आहे. सो हिअर अँड मीन्स कंजक्शन. ओके, अँड Q. ओके, नाउ निगेशन. आपल्याला जे सोल्युशन करायचं ते निगेशन ऑफ Q. सो निगेशन ऑफ Q इज निगेशन P और निगेशन Q. निगेशन P और निगेशन Q आलं तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायला लागेल, ते स्टेटमेंट पॅटर्न त्या फॉर्ममध्ये लिहा. निगेशन P पहिला करायला लागेल. याच्या रिव्हर्स कंडिशन काय येणार, 7 लेस दॅन इक्वल टू 3. ओके, रिव्हर्स कंडिशन. अँड देन कनेक्टिव्ह और निगेशन ऑफ Q अगेन सेम, 4 लेस दॅन इक्वल टू 11. Okay, and this is your negation of that statement simply. Okay, फक्त निगेशन्स करायचे, त्या ठिकाणी ट्रू व्हॅल्यू वगैरे विचारलेली नाही. सो निगेशन ऑफ दॅट स्टेटमेंट इज दिस. ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊ या ठिकाणी. and this is the last example. The number is an even number. Number is an even number if and only if and
only if it is divisible by 2. It is divisible by 2. ठीक आहे. त्या ठिकाणी P आणि Q काय येणार आहे? P statement is that the number is even. ठीक आहे. पहिलं स्टेटमेंट the number is even येईल if and only if. आणि Q स्टेटमेंट काय येईल? the number is divided by किंवा number is divisible by 2. म्हणजे हे सेकंड स्टेटमेंट येईल. ओके. सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे त्याचा? P डबल इम्प्लाइज Q. ओके. इफ अँड ओनली इफ आहे. सो इफ अँड ओनली इफला निगेशन करायचं असेल तर काय येतं? निगेशन ऑफ P डबल इम्प्लाइज Q. सो याचा आन्सर काय असतं रे? एस फर्स्ट ब्रॅकेट P अँड निगेशन Q और Q अँड निगेशन P. ओके. P अँड निगेशन Q और Q अँड निगेशन P. तर त्या ठिकाणी हे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्याच्या खाली आन्सर लिहा. आन्सर सांगतो तुम्हाला काय आहे ते. द निगेशन ऑफ दॅट स्टेटमेंट इज अ नंबर इज अन इवन नंबर. P स्टेटमेंट आहे ना ह्या फॉर्म मध्ये. सो P स्टेटमेंट द नंबर इज अन इवन नंबर. ओके. and है ना कनेक्टिव. and negation Q, it is not divisible by 2 and it is not divisible by 2. ओके. ठीक आहे. त्यापुढे काय आहे? हा झालं. त्यापुढे काय कनेक्टिव्ह ऑर आहे. सो ऑर Q. Q म्हणजेच काय? द नंबर इज divisible by 2 and ओके. किंवा बट घेतलं तरी पण चालेल. अँड त्या ठिकाणी बट घेतलं तरी चालतं. ठीक आहे. तर त्या ठिकाणी बट निगेशन P. निगेशन P मीन्स बट इट इज नॉट इवन नंबर. ओके. बट इट इज नॉट इवन नंबर. ओके. दिस इज निगेशन ऑफ दॅट स्टेटमेंट. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहा. निगेशन अप्लाय करा. निगेशन नंतरचा आन्सर येईल. त्याला स्टेटमेंट पॅटर्न मध्ये कन्वर्ट करा. ओके. याच्या नंतरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण पाहायचेत. निगेशन्स ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न आणि त्याच्यानंतर कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापोजिटिव्ह. तर जे एक्झाम्पल पाहिजेत आणि देन नेक्स्ट कन्सेप्ट चालू करायचे. ओके. ठीक आहे. थँक्यू.